माजी मंत्री तानाजी सावंत यांना एक मोठा धक्का बसलेला आहे। तानाजी सावंत यांच्या घरातूनच बंडखोरी झाली आहे। तानाजी सावंत यांच्या विरोधात पुतण्या धनंजय सावंत यांनी बंड पुकारल्याचं पाहायला मिळत आहे। धाराशिव मधून एक मोठी बातमी येते। धाराशिव मध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना घरातूनच आव्हान देण्यात आलेलं आहे। तानाजी सावंत यांच्या घरातून बंडखोरी करण्यात आलेली आहे। तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी बंड केलेला आहे। भरून आलेला आहात, नेमके कुठं कुठं तुम्ही उमेदवारी भरलेली आहे? मी या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जवळा जिल्हा परिषद आणि डोंजा जिल्हा परिषद या दोन्ही जिल्हा परिषद सर्कलमध्ये माझी उमेदवारी अर्ज दाखल केली। बरं, तुमच्यासोबत तुमचे समर्थकांनी देखील उमेदवारी दाखल केली आम्हाला कळते। किती जणांनी दाखल केली? जवळपास आम्ही 5 जिल्हा परिषद गटामध्ये आणि 11 पंचायत समिती गणामध्ये फॉर्म भरलेले आहेत। परांडा, भूम, वाशी स्वतंत्र गट स्वतंत्र गट म्हणण्यापेक्षा आम्ही अपक्ष आमचे अर्ज दाखल केलेले आहेत। आणि मतदारांपुढे कोणते विजन घेऊन जाणार? जे आजपर्यंत 12-13 वर्ष करत आलो तेच विकासाचं। कारण मला वाटतं मी माझी कामाची कारकीर्द आपण सगळ्यांनी आणि लोकांनी बघितलेली आहे। कारण 2012ला ज्यावेळेस बांधकामात सभापती झालो त्यावेळेस माझा कामाचा धडाका, उपाध्यक्ष झालो त्यावेळेस माझ्या कामाची पद्धत आणि जे काही मी सामाजिक काम या ठिकाणी करत आहे, निश्चित त्याची पोचपावती इथला मतदार राजा मला दिल्याशिवाय राहणार। सकाळपर्यंत पॅचअप होईल असं म्हटलं जात होतं, नेमकं सकाळपर्यंत कशा संदर्भातलं पॅचअप? म्हणजे जे शिवसेनेमध्ये एकोबा होईल ह्या दृष्टिकोनातून काही बातम्या दोन शिवसेना वेगळ्या आहेत, त्या कुठल्या शिवसेनेचा एकोबा म्हणतात? म्हणजे आमदार तानाजीराव सावंत यांच्यासोबत पॅचअप होईल असं बोललं जातं। त्यांचं माझं पॅचअप राजकीय पॅचअपचा आणि याचा काही विषयच नाही आहे ना। मग तुम्ही स्वतंत्र आमचं गट भांडण झाले असं तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, मग मग तुम्ही स्वतंत्र कसं काय लढताय? स्वतंत्र लढताय म्हणजे काही ध्येय धोरणं पटली नाहीत म्हणून लढतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण बघतोय तानाजी सावंत यांच्या पुतण्यानं बंड केल्याचं पाहायला मिळत आहे, काय सांगाल सविस्तर? संदीप, धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच गरम झालेलं आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर तानाजी सावंतांना त्यांच्या घरातूनच एक आव्हान देण्यात आले। त्यांचे पुतणे धनंजय सावंत जे की जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, त्यांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारतात समर्थकासह उमेदवारी अर्ज दाखल केलेले। 2 दिवसापासून खरं तर हा विषय चर्चेमध्ये होता। मागच्या काही दिवसापासून तानाजी सावंत आणि धनंजय सावंत यांच्यामध्ये सख्य नव्हतं आणि ते पॅचअप होईल अशी चर्चा होती। मात्र ऐन आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी धनंजय सावंत यांनी त्यांचे 2 आणि त्यांच्या समर्थकांचे जवळपास 11 अर्ज आज निवडणूक भरलेले आहेत। यावरून तानाजी सावंत यांना त्यांच्या घरातून आव्हान मिळालेलं आहे। तानाजी सावंत यांना एवढंच आव्हान नाही तर 2 दिवसापूर्वी शिवसेनेची देखील बैठक झाली, त्या बैठकीला शिवसैनिक किंवा काही पदाधिकारी उपस्थित नव्हते। तानाजी सावंत यांच्यावर त्यांच्या पक्षातले काही पदाधिकारी नाराज आहेत आणि त्यांच्या पुतण्याने केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावं लागेल। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।